नमस्कार, गुड मॉर्निंग. तर आता 3:30 वाजले सकाळचे आणि आम्ही आता निघालो आहे. आमची कॅब पण आली आहे. तर सकाळी 3 वाजताच आम्ही उठलो, पटापट सगळं आवरून आम्ही आता निघालो आहे. खूप घाई आहे. चला आता आपण डायरेक्ट एअरपोर्टला भेटूया. तर हा ब्लॉग ना खूप स्पेशल होणार आहे, त्यामुळे तुम्ही पूर्ण ब्लॉग नक्की बघा. तर आम्ही आता मुंबई एअरपोर्टला पोहोचलो आहे. चेकिंग वगैरे आम्ही केलं. तर आमच्या अजून फ्लाईटला किती अर्धा तास आहे ना? अर्धा तास आहे. आय होप ऑन टाईम असू देत. त्यानंतर आम्ही आता मुंबई टू दिल्ली चाललो आहे. माईक लावला नाही त्याच्यामुळे आवाज येतो की नाही आम्हाला माहीत नाही आहे, बट येईल. तर एअरपोर्टवर काय आम्ही जास्त शूटिंग घेत नाही, कारण इथे बाकी पॅसेंजर पण आहेत. भेटू. तर मंडळींनो, तुमची सिंधुकन्या पहिल्यांदाच फ्लाईटचा प्रवास करते आणि सागरमुळे तिचं अजून एक छोटं स्वप्न पूर्ण झालं. तर झालं असं की जाताना आमची ट्रेनची बुकिंग होती, पण तात्काळ तिकीट भेटली नाही. त्यामुळे सागरने फ्लाईटची तिकीट बुकिंग केली आणि माझा पहिलाच प्रवास होता. तर सागरने विंडो सीट बुक केली होती आणि मस्त बाहेरचा नजारा बघत मुंबई टू दिल्ली कधी प्रवास संपला हे मला कळालंच नाही. चला तर मंडळी, आम्ही चाललो दिल्लीत. आता भेटूया आपण दिल्लीत डायरेक्ट. तर फायनली आम्ही दिल्लीला पोहोचलो आहे सेफली. तर आता आमचं लगेज पण आलं आहे. तर आम्ही आता कुठे जाणार आहोत? आम्ही आता बाकी ग्रुपला भेटतोय. हां. पहिला टप्पा आमचा पूर्ण झाला. तर आता आम्ही तिथेच राहतो. तर आम्ही फायनली आमच्या गाडीच्या इथे पोहोचलो. खूप सारे प्रॉब्लेम फेस करत करत आम्ही आता इथे पोहोचलो आहे अजूनपर्यंत. हो, आणि आम्ही नाश्ता पण नाही केला आहे. आता बघू, पोटात तर कावळे ओरडत आहेत. आता काय नाश्त्याचं चिन्ह दिसत नाही. दिसत नाही. आता आम्ही थोड्याच वेळात निघू. ये बघा, दिल्लीत आलाय तर म्हणते मला रिक्षात बसायचं आहे. सायकल रिक्षा चालू का मी? चालव. सायकल सायकल मारी सोनानी सायकल रे. आजचा आमचा दुसरा दिवस का पहिला दिवस? कुठे गेली? तर आज आहे आमचा पहिलाच दिवस. आज सकाळी आम्ही दिल्लीला उतरलो. दिल्लीवरनं आम्ही ट्रॅव्हल करून आता आलो आहे हरिद्वारला आणि आता आम्ही चाललो आहे देवभूमी उत्तराखंडमध्ये. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आम्ही चाललो आहे गंगा आरतीसाठी. कोणत्या हरी की पुरी असं समथिंग काहीतरी नाव आहे. तिथे जाणार. शक्य असेल तर मी आंघोळ करणार आहे, त्याच्यानंतर आम्ही आरती करणार आहे. तर पहिल्या दिवसाचा कार्यक्रम सध्या तरी आमचा हाच आहे. बाकी पुढे जसं जसं होईल तसं तुम्हाला दाखवूच. चला आता आपण भेटूया गंगा घाट नाही, गंगा आरतीला. चला. नमस्कार मंडळी, आम्ही आलो आहे गंगा आरती आटपून. खूप मस्त एक्सपिरियन्स होता. म्हणजे थोडंसं आम्हाला लेट झालं होतं, त्याच्यामुळे थोडी धाकधूक होती की आम्हाला गंगा आरती मिळते नाही मिळते. पण आम्ही गेलो, पोचलो, गर्दीत जागा केली इकडे तिकडे. मस्त 10 मिनिटांनी गंगा आरती चालू झाली. आज रविवार आणि मे महिना असल्यामुळे भयंकर गर्दी आहे. त्यामुळे आम्हाला तर असं जवळून तर नाही, पण आम्हाला लांबून आरती बघता आली. हां, म्हणजे घाटाच्या वर जो ब्रिज होता त्या ब्रिजवर आम्ही गेलो, कारण तिथून दोन्ही साईडचे घाट दिसत होते. आणि भयंकर गर्दी आहे इकडे. रविवार आहे, सीझन आहे. केदारनाथ, बद्रीनाथ, 2 धाम 4 धाम सगळे आले आहेत, त्याच्यामुळे भरपूर गर्दी आहे. पण आम्हाला मस्त आरती भेटली. त्याच्यानंतर आम्ही ते जो दिवा असतो ते पाण्यामध्ये जे सोडतात गंगा आरतीमध्ये, गंगेला अर्पण करतात, ते सुद्धा केलं. फोटो काढले, पाया पडलो. म्हणजे जेवढं बघितलं होतं रील्समध्ये तेवढं सगळं केलं. हां, म्हणजे मनात जे जे ठरवलं होतं ते सगळं झालेलं आहे. तर आम्ही मग आलो रूमवर. 9 वाजता जेवलो वगैरे आणि आता आम्ही जातो आहे, कारण आज अजिबात आमची झोप झाली नाही आहे. काल रात्री आम्हाला झोपायला 12:30 वाजले. आम्ही 3 वाजता उठून आम्ही 3:45ला टॅक्सीमध्ये बसून एअरपोर्टला पोहोचलो. त्यानंतर आमची फ्लाईट वगैरे, तर तो ब्लॉग तुम्ही बघितलाच आहात.
तर आम्ही जाऊन झोपणार आहोत कारण आम्हाला खूप झोप येते. कारण उद्या सकाळी आमची ट्रिप चालू होणार आहे ती टुवर्ड्स केदारनाथ. इथून आम्ही जाणार आहे पहिलं सोनप्रयागला. सोनप्रयागला आम्ही संध्याकाळी पोहोचणार आहे. 8-10 तासाचा आमचा प्रवास आहे. सोनप्रयागवरनं रात्रीच आम्हाला निघायचं आहे. परत सोनप्रयागला जाणार आहे, गुप्तकाशीला जाणार आहे आम्ही. देवप्रयाग हा म्हणजे वाटेत ते काय काय करणार आहे आणि गुप्तकाशीला आमचा मुक्काम असणार आहे. मुक्काम म्हणजे 2-3 तास आणि रात्री 1-1.5 वाजता केदारनाथची ट्रेक आमची चालू होईल. कारण भरपूर ट्रॅफिक आहे आणि भरपूर माणसं आली आहेत, त्यामुळे पूर्ण फुल आहे. हां, ट्रॅफिकमध्येच आमचा जास्तीत जास्त वेळ जाईल असं सांगतायत सगळेजण. पण आम्ही जेवढं ठरवून आलो आहे तेवढं कवर करायचा आम्ही प्रयत्न करतोय. तर आजचा ब्लॉग आम्ही इथेच संपवतोय ना, इथेच संपवतो कारण आम्हाला आजचीच रात्र आहे झोप मिळण्यासाठी. पुढचे 2-3 दिवस झोप मिळेल आम्हाला काय वाटत नाहीये. त्यामुळे आज आम्ही लवकरात लवकर झोपणार आहोत. तर आमचा हा ब्लॉग आम्ही इथेच संपवतोय. आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया. उद्याचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण आम्ही उद्या ट्रेकिंग सुरुवात करणार आहोत. नाही, उद्या नाही, खरं परवा ट्रेकिंग करणार आहोत. सॉरी उद्या आम्ही इथून निघणार आणि परवा इन द सेन्स म्हणजे उद्याच रात्री 1:30-2 वाजता ट्रेक चालू होणार आहे. टेक्निकली तो परवाचा दिवस असणार. तर असं आमचं सगळं प्लॅनिंग आहे. तर त्याच्या संदर्भात तुम्हाला वेगवेगळे ब्लॉग बघायला मिळतीलच. तर हा ब्लॉग पण बघा आणि ते ब्लॉग पण नक्की बघा. चला, बाय बाय, गुड नाईट, बाय. हर हर गंगे, हर हर महादेव.